आणि याच लाडकी बहीण योजनेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर गंभीर आरोप केलेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद पाडण्याचा विरोधकांचा डाव होता असं फडणवीस म्हणाले। विरोधकांनी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलमध्ये जंक डेटा टाकल्याचाही दावा फडणवीसांचा आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू नये यासाठी विरोधक कोर्टात गेल्याचंही फडणवीस म्हणाले आणि फडणवीसांच्या या आरोपांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही प्रत्युत्तर दिलंय। गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनीच या सगळ्याची चौकशी करावी अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। आम्ही ज्यावेळेस घोषणा केली की आमच्या बहिणींना ओवाळणी द्यायची आहे, तुमच्या सावत्र भावांच्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं आणि सावत्र भावांनी खूप प्रयत्न केला योजना होऊ नये म्हणून, मग पहिल्यांदा कोर्टात गेले। कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर काय केलं माहिती आहे? जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्याच्यावर पुरुषांचे फोटो लावले, काही ठिकाणी तर मोटरसायकलचे फोटो लावले, कोणी बगीचाचे फोटो लावले। जाणीवपूर्वक अशा प्रकारचे फोटो लावून हे फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजेत आणि महिलांपर्यंत पैसे पोचू नये अशा प्रकारचा प्रयत्न झाला। हेही करून हे लोक थांबले नाहीत। आपल्या पोर्टलवर मोठ्या प्रमाणात जंक डेटा त्यांनी टाकला। मध्ये 4-5 दिवस ते पोर्टल बंद होतं। मग याच लोकांनी हाहाकार सुरू केला, पोर्टल बंद, पोर्टल बंद, पोर्टल बंद। अरे काळजी करू नका, पोर्टल बंद पडलं, आम्ही ऑफलाईन फॉर्म स्वीकारले, ते पुन्हा पोर्टलवर आणले आणि त्या ठिकाणी आमच्या बहिणींना पैसे आमचा देण्याचा जो निर्धार आहे तो आम्ही पूर्ण केला। अहो, ते राज्याचे गृहमंत्री आहेत ना, मग त्यांनी इन्क्वायरी करायला पाहिजे ना। ते गृहमंत्री आहेत त्या राज्याचे, गृहमंत्र्यालाच माहिती नाही कोणी केलंय। रामकृष्ण हरी बाबा, अहो ते राज्याचे गृहमंत्री आहेत ना, मग त्यांनी इन्क्वायरी करायला पाहिजे ना। ते गृहमंत्री आहेत त्या राज्याचे, गृहमंत्र्यालाच माहिती नाही कोणी केलंय। रामकृष्ण हरी बाबा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।